वाघिलोडा की पारगाव दोन्ही जवळचे संघ आहेत आणि त्यांच्यामध्ये मात्र काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. सूरज पाटील त्याच्या पाठमधून आज खूप चांगल्या धावा आल्या. दोनही मॅच मध्ये आपण पाहिलं 90हून जास्त धावा आज एकमेव फलंदाज आहे त्याच्या पाठमधून आल्यात आणि या मॅच मध्ये त्याचा परफॉर्मन्स मॅटर करेल कारण इथून सरळ फायनलचं तिकीट आहे आणि त्याचमुळे प्रतिस्पर्धी टीमकडे आपण पाहिलं तर सुमित धोंगडे आहे. त्याच्या विरोधामध्ये चांगली कामगिरी करायची असेल तर सूरज पाटील कडून नक्कीच एका मोठ्या इनिंगची अपेक्षा आहे. पहिलं षटक घेऊन प्रतीक तारेकर तयार. पहिलाच बॉल खाली राहिला टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट कीपर सुमित धोंगडेच्या हातामध्ये. थोडासा सरप्राईज करून गेला चेंडू सूरजला सुद्धा आणि हे सातत्याने आपण पाहिले प्रतीकच्या गोलंदाजीमधून एखाद्या चेंडूला उसळवणं खाली राहणं. हे फुल टॉस आहे आणि भिरकावून दिला तो सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर आणि दमदार सुरुवात झाली. षटकारानं खातही उघडलंय ते सूरज पाटीलला. टीमची टोटल 7 या आकड्यावर. चला आजच्या दिवसामध्ये सूरज पाटील 100 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. चला जोरदार टाळ्या सूरज पाटील साठी. अभिनंदन त्याचं. आज तिसरा सामना खेळतोय. पहिला चेंडू इकडे पाहायला मिळाला आणि 100 धावा सेंचुरी पूर्ण केल्या आज मात्र मैदानामध्ये. कोणत्याच गोलंदाजाला सोडलेलं नाहीये या मॅच मध्ये. प्रतीकचा पहिला चेंडू खूप चांगला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर सरळ फुल टॉस होता जो वेस्ट राईट पंचानी नो बॉल दिलाय त्यामुळे फ्रीडचा बॉल आहे. फ्रीडचा बॉल थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू प्रॉपर आलाच नाही कनेक्ट झाला नाही. एक धाव जरूर मिळते सूरजला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती 8 या आकड्यावर. बाळा आहे प्रतीक सुरते ऑन द स्ट्राइक नाउ. प्रतीक टू प्रतीक. चांगला चेंडू आतमध्ये येणारा थोडासा खाली राहिला. खाली ठेवला होता चेंडू. आपण पाहिला तर निर्धाव चेंडू. व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे. सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीचा चेंडू टाकत असतो. प्रत्येक चेंडू मला वेगळा कसा करता येईल याकडे या प्रतीक तारेकरचं लक्ष हे नेहमी सातत्याने असतं. कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॉल चाललाय थर्डमन बॉर्डर लाईनच्या दिशेनं आणि आउटफील्ड फास्ट आहे. सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता प्रतीक सुरतेच्या बॅटमधून येतोय खडखडीत असा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचेल तो 12 या आकड्यावर. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज. प्रतीक टू प्रतीक. हो अडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉपर नाहीये. बॅटच्या खालच्या हिश्श्यामध्ये टो एंडला बॉल लागला. पाठीमागे जात असताना सुमित बॉल उचलेल तोपर्यंत मात्र 1 रन. धावसंख्या 13. लोवर फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. रन मिळेल 1. 2 षटकारानंतर मात्र 1 षटकार 1 चौकारानंतर थोडंसं कमबॅक करत असताना 2 डॉट बॉल सुद्धा पाहिले आपण. 3 सिंगल सुद्धा पाहिल्या. एकमेव जो खराब चेंडू पडला होता फुल टॉस बॉलवर षटकार आला होता तो प्रतीकच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 14. बिनबाद 14 अशी सुरुवात केली आहे स्पोर्ट्स वाघिलोडा टीमची. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर रितेश पाटील. शॉट ऑफ लेन ताकू टप्प्याचा बॉल ऑन साइडला फ्लायडेड करते. प्रयत्न करायला हवा होता आशिष तारेकरनं कारण कदाचित तो सेव्ह होऊ शकला असता. झेल माहित नाही परंतु कदाचित धावा वाचवता आल्या असत्या परंतु बिलकुल हल्ला नाही आशिष तारेकर जागेवरून. त्याला आधी असंच वाटलं होतं की षटकार जाईल परंतु पडल्यानंतर असं वाटलं की कदाचित पोहोचला असता तर एका हातामध्ये
किंवा झेल होऊ शकला असता, शक्यता सगळ्या होत्या, परंतु त्या शक्यता साठी तुम्हाला प्रयत्न तर करावे लागतात आणि ते प्रयत्न बिलकुल झाले नाही. त्यामुळे रितेशच्या पहिल्या चेंडूवर 6 धाबा मिळाल्या. त्या सूरजला आणि 6 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल 20 वर. कट करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंप लाईनवरचा हा चेंडू रितेशचा सरळ विकेट कीपर सुमितच्या हातामध्ये. कमबॅक करत असताना षटकारानंतर रितेश पाटील. सूरज पाटील लॉंग इनिंग खेळण्याच्या तयारीमध्ये आहे. शॉट ऑफ लाईन समोर खेचून मारलाय. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. सूरज पाटीलच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक षटकार. 26 धाबा स्कोर कार्डवर. या खेळाडूला रोखलं चॅलेंजर पारगाव संघानं तर नक्कीच काम होईल पारगाव संघाचं. कारण सूरज पाटील एवढी आक्रमकता, विस्फोटकता पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये कोणाकडे नाहीये. हो, यावेळेस आपण पाहिलं थोडंसं उसळी घेणारा चेंडू होता आणि तरी सुद्धा स्लॅश करण्याचा प्रयत्न मात्र झाला होता, परंतु चेंडू निर्धाव निघून गेलाय. वेगानं चेंडू आला होता रितेशचा आणि त्याचमुळे बिलकुल कनेक्शन झालेलं नाहीये. समोर खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर नाहीये. ब्राउनच्या दिशेमध्ये हा चेंडू, 1 रन मिळेल. 1 धावेनं धावसंख्येमध्ये बदल. 27 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर. 27 रन्स ऑन अ बोर्ड. षटकार जरूर आलेत, परंतु निर्धाव चेंडू सुद्धा. परंतु इकडे मात्र प्रतीकचा फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून 6 धावांकरता गगनचुंबी षटकार. 33 रन्स ऑन अ बोर्ड. आतापर्यंत या इनिंग मध्ये 4 षटकार 1 चौकार आलाय. 19 धावा रितेशच्या षटकामध्ये खर्च केल्या. 2 ओव्हर्स मध्ये बिनबाद 33 दमदार सुरुवात करण्यात आले ती वाघिलीवाडा या संघाकडून. आणि त्याचमुळे इकडे 60+ एक चांगली टोटल ठरू शकेल. या मॅच मध्ये एक विनिंग टोटल कदाचित ठरू शकेल आणि त्याच दृष्टिकोनातून पावलं टाकलेत आतापर्यंत सलामीवीराने. प्रतीक फारसं रबर बॉल खेळत नाही, परंतु चांगले फटके, चांगले स्ट्रोक्स कनेक्ट करतोय सध्याच्या घडीला. क्रिकेट शेवटी रक्तात असावं लागतं. फॉर्मॅट कोणताही असू द्या, चेंडूवरची नजर तुमची असेल तर नक्कीच तुम्ही यशस्वी होता. खणून काढला हा बॉल. खरं तर फुल लेंथ होता कव्हर्सला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडीशी गडबड करतोय त्या ठिकाणी, त्यामुळे दुसरी धाव घेण्याची संधी मिळाली. या 2 धावा मिळतील. धावसंख्या 35 वर 35. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना. सकाळी थोडंसं उशिरानं स्पर्धेला सुरुवात झाली. टेन्शन होतं. अचानकपणे काही संघांनी एंट्रीज मागे घेतल्या. यावेळेस पाहूया, अगदी पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, त्यामुळं दुसरा धावेचा कॉल. आणि इकडे कदाचित ट्रबल मध्ये होता, कॅरी करता आला नाहीये गोलंदाज विघ्नेशला. अन्यथा प्रतीकला तिथूनच क्रीज सोडावी लागली असती. या 2 धावा मिळतील. या दुहेरी धावेनं टीमची टोटल 37 या आकड्यावर. बराच शॉट होता. सूरज पाटील स्ट्राईक त्याला हवी आहे कारण त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. इन्फॉर्म सुद्धा आहे आणि तो स्वतःवर आत्मविश्वास दाखवतोय, हे फार महत्वाचं आहे. विघ्नेशचा फुल टॉस फाईन लेगच्या वरतून धाडलाय. बॉलला पाठवले सरळ सीमा रेषा पार. हाय अँड हॅन्डसम U6. आणखीन एक षटकारांना टीमची टोटल मध्ये भर. धावसंख्या 43 रन्स 43 या आकड्यावर. थोडीशी संततधार सुरू आहे. पावसाची हजेरी या मॅच मध्ये, परंतु त्याच बरोबरीनं स्कोर सुद्धा पुढे नेतो. आणि रबर बॉल मध्ये सूरज पाटील मुसळधार पावसामध्ये सुद्धा षटकार मारताना आम्ही अनेक वेळेला पाहिले. त्यामुळं या फलंदाजावर कोणताच परिणाम होत नाही, पाऊस कितीही आला. आणखीन एक फलंदाज आहे योगेश पवार, तो सुद्धा मुसळधार पावसामध्ये कशी बॅटिंग. त्याचाही संघ होता, परंतु त्यांनी चिंचपाडा पेंट संघानं आज अचानकपणे एक्झिट घेतली या स्पर्धेमधून. बामणडोंगरीचा जेन्युइन रिझन होता. समोरच्या दिशेमध्ये लॉफ्टेड ड्राइव्ह पाहूया. इकडे मात्र जास्त उंच गेलाय आणि झेल त्या ठिकाणी टिपलाय रितेशने. आणि फलंदाज होईल बाद. सूरज पाटीलच्या खेळीचा अंत. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का लागलाय तो केडी स्पोर्ट्स वाघिलवाडा टीमला. सूरज मावळला.
नवीन फलंदाज दोन बंधूंची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल नट नंबर 3 भागे सुरते मैदानामध्ये. परंतु कमाल केले सूरज पाटील. आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तब्बल 127 धावा ठोकल्या या फलंदाजांना. 127 हा चेहरा आपण पाहतोय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. सूरज पाटील बाद झालाय आज दिवसभरामध्ये. अक्षरशः गोलंदाजांना झोडपून काढले या चेहऱ्यानं. कमाल बॅटिंग. यंदा सुपर फॉर्म मध्ये आहे. त्या वर्षी सुद्धा सुपर फॉर्म. पण यंदा जो फॉर्म आहे कांचन पालकर आम्हाला सांगतात यंदा म्हटलं त्या ठिकाणी माहिती आहे दापोली तिकडे नवीन संघ आलाय. आपल्याला सकाळपासून टीम्स खूप कमी होत्या. आता कोणतरी नवीन संघ तिकडून येतोय. शेवटचा चेंडू आहे. जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. रोशन पाटील जोडले जातील परंतु तत्पूर्वी कांचन पालकर आपल्या बरोबर. पाहिला सूरज पाटील बॉलिंग अटॅक देखील चांगलं राहिलं सूरजचं या संपूर्ण सत्रामध्ये. या संपूर्ण दिवसामध्ये सुमित थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळाला. मागच्या कर्ज सामन्यामध्ये एक षटकार त्याच्याही बॅटमधून आलाय. परंतु इथे सुरुवातच धमाकेदार. ऑन साइडला शफल क्रॉस झाले आणि बरोबर त्या ठिकाणी बॉलच्या कर्तर खाली आले आणि त्यानंतर मात्र हा फटका एक्झिक्यूट केला लॉंग ऑनला क्लिअर करत हा षटकार. बडे मॅच का बडा खिलाडी असंच काहीतरी त्याला करायचं या मॅच मध्ये. कारण त्याला माहिती आहे या सामन्याचं महत्व किती आहे. सुमितचा हा कर्तर नेहमी आपण जर पाहिला तर हा ट्रेडमार्क शॉट राहिला. थोडासा उजव्याच्या बाहेर जायचं शफल व्हायचं बॅकफुटला यायचं आणि त्यानंतर समोर आलेला बॉल त्याच्यावरती प्रहार करायचं. हे करत असताना मात्र इथे षटकार त्याला कॉन्फिडन्स देईल हा फटका. करत असा फटका आपण पाहिला. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा प्रयत्न. यावेळेला थोडासा मागे टाकलेला टप्पा होता परंतु विनय गावण त्या ठिकाणी चप्पल क्षेत्ररक्षक. थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला. प्रतीक त्या ठिकाणी करेक्ट करत असताना गॅदर करत असताना 1 रन आली. स्ट्राईक रोटेट झाली. रितेश स्ट्रायकिंग एंडला आलाय. 58 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. 14.50 हा रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक ओव्हरमध्ये आहे. 4 ओव्हरमध्ये स्पर्धेमध्ये मेगा फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी पहिला दिवस स्पर्धेचा. खरंतर हलक्या हाताने खरंतर बॉलला ऑन साइडला पुश केलं ढकललंय परंतु दुसऱ्या रनचा कॉल असताना नकार सुमितनं दिलाय. अतिशय योग्य निर्णय. कारण सुमित रेडी पोझिशन मध्ये नव्हता. पावसाळी क्रिकेट आपण पाहिला अनेक वेळा थोडासा खरंतर स्किड होणं पाय घसरणं या परिस्थिती आपण नेहमी पाहिल्या. कांचन पालकर यांच्याकडे देखील प्रचंड अनुभव आहे. त्यांनी आम्हाला माहिती दिली आणि इथे बरोबर सुमित थोडा स्किड झाला. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मागे राहिला आणि हा खेळाडू ज्याने रिस्क घेतली नाहीये. अजून एक डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. सूरजवरती पहिला बॉल षटकार त्यानंतर कमबॅक त्याच्याकडून होताना विकेट ब्रेक थ्रू मिळेल का या ओव्हरमध्ये. आणि जर का ही पार्टनरशिप शेवटपर्यंत झाली दोन्ही खेळाडू उभे राहिले तर या धावा कमी पडतील या शंका नाही. खोदून काढला बॉलला कव्हर्स मध्ये फटका. डीप मधला फिल्डर भरपूर वेगाने आलाय. थ्रो अतिशय वेगवान आणि प्रतीक क्या बात आहे. अफलातून एफर्ट्स लाजवाब करतं डेडिकेशन. अगदी झेप घेतली स्वतःला स्ट्रेच केलं आणि बॉल सिंगल हँडेड पकडणं रबर सोपं नाहीये. एवढा वेगवान थ्रो त्याने पकडला आणि त्या ठिकाणी रनआउटचा शिकार झाला सुमित हा फलंदाज. मोठा धक्का चॅलेंजर पारगाव टीमला. रन आउट चा शिकार या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. चला तिसऱ्या पंचांकडे जरी पाहिलं तरी क्लिअर आउट आहे. परंतु इथं रिव्ह्यू नाहीये तरी चेक केलं आयोजकांनी. कोणत्याही खेळाडूवरती संघावरती अन्याय होणार नाहीची काळजी खरं तर आयोजकांनी घेतली. त्यामुळे पंचांचा अतिशय योग्य निर्णय. आणि इथे मात्र पुन्हा एकदा सुमित रनआउट झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये चप्पल होता परंतु प्रतीकचं काय कमेंटमेंट होतं बघा. जवळजवळ 1 ते 2 फूट तो उंच त्याने झेप घेतली. सिंगल हँडेड बॉल पकडला आणि ऐन वेळेला मात्र त्या ठिकाणी स्टम्प्सला बॉल लावला आणि पंचांकडे अपील. योग्य निर्णय पंचांचा पाहायला मिळाला.
आशिष तारेकर 1 डाऊनला मैदानाकडे दाखल होतोय. आशिष तारेकर हा खेळाडू 9 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. वारंवार ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न. तुम्हाला बॉलच्या मेरिट नुसार खेळावं लागेल. इथे मात्र पहिलं षटक संपलं. पहिला बॉल षटकार, त्यानंतर पुढच्या 5 चेंडूमध्ये 3 धावा, 1 रनआउटचा विकेट. सांघिक यश मिळालं वाघीलवाडा संघाला. 9 धावा धावफलकावरती आल्या. टार्गेट 58चा आहे, त्यामुळे आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. 18 चेंडूमध्ये 49. 18 बॉल 49. अजून मॅच संपलेली नाहीये, कारण यंगस्टर चॅलेंजर पारगाव संघाचे जे आहेत त्यांच्याकडे देखील आक्रमक फटक्यात. रितेश पाटील स्ट्रायकिंग एंडला, बॉलिंग मार्कमध्ये दर्शन पाटील हा खेळाडू राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेला विकेट करताना हा फटका फसला, एज लागले. फाईन लेगच्या दिशेमध्ये झेल चाललाय. झेल कॅरी झाल्याने महत्वाचे 2 धक्के पारगाव टीमला बसलेत या क्षणाला. या धक्क्यातून आता पारगाव संघ कसा सावरेल हा प्रश्न पडला असेल पारगावच्या केम्यामध्ये, कारण आघाडीचे दोन्ही खेळाडू, ज्या दोन्ही खेळाडूने संपूर्ण दिवसामध्ये चमकदार कामगिरी केली. रितेशने खरतर दमदार कामगिरी केली, तोही खरतर का बाद झालाय, सुमितीत बाद झालाय आणि त्यानंतर आता मैदानाकडे चाललाय. विघ्नेश पाटील हा खेळाडू. 9 या धावसंख्येवरती 2 खेळाडू बाद. किरण मडवी यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला थोडासा आनंद पाहायला मिळतोय, कारण 2 फलंदाज बाद झालेले आहेत. त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. दिवसभर प्रेक्षकांची गर्दी कमी होती, परंतु शेवटच्या मॅच मध्ये बघा त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये किती प्रेक्षक जमा झालेत. ते सर्व खेळाडू आहेत सामन्याचा, तेही आनंद घेत आहेत. त्यांना माहिती आहे पारगाव वाघविलवाडा हा सामना फार मोठा आहे आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी हे सर्वजण इथे आलेले आहेत. त्या सर्वांचं स्वागत आयोजकांच्या वतीने आपण करूया. यावेळेला खरं तर कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. बॉलचा फेस खरं तर बॉल वेगाने आला, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि बॉल एका टप्प्याने विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर वेगाने बॅट स्विंग, परंतु बॉल धीम्या गतीने गेला विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेला रडार मध्ये आलाय बॉल, स्लॉट मध्ये आलाय, त्याला मात्र पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये, 6 प्लॉट मध्ये. मॅक्सिमम हिट या सेक्टर 9च्या प्लॉटच्या बाहेर हा षटकार. जबरदस्त टायमिंग, ताकद या फटक्यामध्ये होती आणि स्लॉग हिट खरतर खेचून मारला हा फटका पाहिला. विघ्नेश या खेळाडूचा षटकार. 6 धावा आल्या. कालही आम्ही खारकोपरच्या मैदानात पारगाव संघाला खेळताना पाहिलं. अगदी शेवटपर्यंत संघर्ष, 1 बॉल 6चा सामना, पण तिथे पराभूत व्हावं लागलं त्यांना. मग तो आज ज्या पद्धतीने आत्मपरीक्षण केलं या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी या टीमची पाहायला मिळाली, परंतु समोर तगडं आव्हान आहे वाघिवलीवाडा या टीमचं. सूरज पाटील आणि कंपनी त्यांना आपण पाहू शकाल. 15 रन ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा लाईन चांगली, खरं या लाईनला तुम्ही बॉल टाकू शकताय फलंदाजाला डॉमिनेट करण्यासाठी. थोडासा रायझिंग झाला हा बॉल, उसळी घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. राऊंड विकेट आले आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक. दर्शनच्या माध्यमातून तुम्ही फुलर लेन बॉल टाकू शकत नाहीये. तुम्हाला शॉर्ट ऑफ लेन बॉल टाकायचा असेल तुम्हाला गतीचा वापर करावा लागेल, किंवा तुम्हाला कटर बॉल वापरावे लागतील. इथे आपण पाहिला खरं तर ऑन द राईस, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सफर, फुटवर्कचा योग्य वापर आणि इथे मात्र आलाय हा दमदार दर्जेदार उत्तुंग असा षटकार. विघ्नेश पाटील या मॅच मध्ये मात्र आता खरं तर चांगली दमदार कामगिरी करतोय. थोडासा उसळी घेताना चेंडू, चांगलं टायमिंग विघ्नेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सामना संपलेला नाहीये, जरी प्रमुख खेळाडू बाद झाले असले. बघा लेट कट, अगदी लास्ट मोमेंटला बॅटचा फेस आणि थांबवला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा नशिबाची साथ, किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हणतात. आणि इथे मात्र नशिबाने साथ दिली विघ्नेशला, नशिबाने साथ दिली पारगावला. 2 ओव्हर कंप्लीट, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जो आस्किंग रन रेट होता त्या अगदी त्याच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला. 25 धावा आल्या आणि अजूनही या मॅच मध्ये विजयासाठी गरज असेल ती म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जवळजवळ 33 धावांची गरज. 12-33 अशक्य असं आव्हान नाहीये. खरं तर दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला हा सामना आहे. कधी कोणत्या संघाच्या बाजूला पारडं झुकल हे सांगू शकत नाही आपण. बऱ्याच जणांनी विनिंग प्रेडिक्शन केलं असेल 50-50. दोन्ही संघ आता समसमान परिस्थितीमध्ये आहेत. इथून जो संघ, ज्या संघातला खेळाडू चांगली कामगिरी करतील
तर तो संघ असेल विजेता. त्यामुळे तुम्हाला या कठीण परिस्थितीमध्ये, या वर्तमान परिस्थितीमध्ये आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी खरं तर चांगलं योगदान द्यावं लागेल. 12-33 16.50 हा रिक्वायर्ड 100 या मॅच मध्ये निर्माण झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या फक्त 9. दर्शनच्या ओव्हरमध्ये आल्या 16 धावा. अजूनही मॅच संपलेली नाही. आशिष आणि विघ्नेश हे दोन खेळाडू, आकाश सारेकर अतिशय चांगला एक अष्टपैलू खेळाडू टीम स्क्वॉड मध्ये नाहीये. खरं तर त्यालाही आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. दमदार खेळाडू, रायगडच्या क्रिकेटमध्ये खरं तर भरपूर मोठं योगदान ज्या खेळाडूचं राहिलं. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याने एक वेगळी उंची कमवली असा खेळाडू याच पारगाव संघाने, या पारगाव गावाने दिला. आज त्याच गावचा संघ मैदानामध्ये खेळतो आणि त्यांच्या बरोबरीने मागील काही वर्ष सुरुवातीला प्रचंड संघर्ष ज्या टीमने केला आणि संघर्षातून उभा राहिलेला संघ कोणता असेल तर तो वाघविली वाडा. भरपूर संघर्ष करत मात्र नवोदित खेळाडू तयार झाले आणि आज मात्र सुगीचे दिवस या टीमला आले. भरपूर चांगली कामगिरी या टीमच्या माध्यमातून होताना पण अनेक वेळा पाहिली. अनेक लिजन खेळाडू, लालचंद गावण, जीवन गावण, किरण मडवी, खरं तर हे सर्व सिनियर्स त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे खेळाडू घडले आणि आज मात्र भरीव कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना पाहता. सेकंड जनरेशन मैदानामध्ये लालचंद गावण यांचे चिरंजीव विनय गावण राऊंड द विकेट. यावेळेला ऑन साइडला आणखीन एक धमाकेदार लॉंग अँड स्ट्रॉंग हिट, षटकार, 6 धावा. आशिष तारेकरचा फटका इथे आपण पाहिला. दमदार लॉंग हिट, षटकार, 6. सामना संपलेला नाहीये. 11-27 समीकरण मैदानामध्ये आलंय. बघा काय फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. चांगला फटका, चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला आशिष तारेकरच्या बॅटमधून. 11 बॉल विजयासाठी आता 27 धावांची गरज. विनय वरती आक्रमण, हल्ला बोल चढवलाय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आशिष तारेकर या फलंदाजाने विकेट हवेत खरं तर वाघिलवाडा संघाला. किंवा डॉट बॉल जरी फेकले तरी दबाव वाढेल पारगाव संघावरती. तर एका बाजूने आक्रमण कायम ठेवायचं आहे पारगाव टीमला. यावेळेला बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला. अगदी लाईन लवकर रीड केली. उजाशच्या बाहेर, पंचांचा इशारा, वाईट बॉल. धावसंख्येत बदल, 32 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी 11 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. मेगा फायनल मध्ये कोण पोहोचणार, या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र कोण होणार, यासाठी हा संघर्ष आपण मैदानामध्ये पाहत आहे. 11 बॉल 26 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला पूल केलाय. पॉवरफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल, षटकार, 6 धावा. चांगलं टायमिंग. आशिष तारेकर तोही आता खरं तर आपण जर पाहिला सेट झालाय. त्याच्या बरोबरीने विघ्नेशने मात्र खरं तर आपल्या टीमला चांगला दृष्टिकोन दाखवला. सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह अप्रोच त्याने आपल्या टीमला दाखवला. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आशिषने देखील आता खरं तर संपूर्ण मॅचची धुरा आपल्या खांद्यावरती घेतली आहे. भागीदारी फार महत्वाची आहे. प्रमुख खेळाडू जरी बाद झाले असले तरी मिडल ऑर्डर मधल्या खेळाडूंना आपल्या संघाची जबाबदारी घ्यायची आणि ती स्वीकारली जबाबदारी या दोन्ही फलंदाजांनी. दबाव आता वाघिलवाडा संघावरती. 38 धावा धाव फलकावरती. अजूनही विजयासाठी 10 चेंडूमध्ये 20 धावा. 10 बॉल 20 चं समीकरण मैदानामध्ये आलंय. डू ऑर डाय, करो या मरो अशी ही परिस्थिती निर्माण झाली आहे फलंदाजांसमोर, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम समोर. हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे. दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. या स्पर्धेमध्ये चॅम्पियन, रनरअप कोण बनेल त्यासाठी तुम्हाला हा सामना जिंकावा लागेल. 10 बॉल 20 चं कॅल्क्युलेशन. यावेळेला शफल झाले होते खेळाडू. बॉल मागे चालला. लॉंग स्टॉपला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. सिंगल घेतली. पंचांचा इशारा, वाईड बॉल. 1+1 अशा 2 धावा. आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला चाललाय KDH स्पोर्ट्स वाघिलवाडा संघ. 10 चेंडूमध्ये 18 धावा. हे समीकरण मैदानामध्ये आहे. पहिला सेमीफायनलचा सामना, आजच्या दिवसातला शेवटचा सामना स्पर्धेमध्ये आपण पाहताय, एन्जॉय करताय. व्हॉट अ मॅच. 10 बॉल 18 चं कॅल्क्युलेशन ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. टार्गेट 58 आणि आतापर्यंत 40 धावा. 4थं दशक पूर्ण झालं बॅटिंग करणाऱ्या चॅलेंजर पारगाव टीमचं. अजून मॅच संपलेली नाहीये. 10 बॉल 18. विघ्नेशचंही कौतुक करावं लागेल. 1 डाऊन आलेला खेळाडू स्टेप आउट झालाय. पुन्हा एकदा आपण पाहिला खरं तर एक आक्रमक फटका खेळण्यापर्यंत प्रतीक भरपूर वेगाने आलाय. सिंगल हँडेड बॉलला उचललाय, फेकलाय. तद्वर मात्र 2 धावा घ्यायचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चांगलं तालमेल, कॉलिंग पाहायला मिळालं आणि या धावा फार महत्वाच्या आहेत.
डॉट बॉल खेळण्यापेक्षा स्कोर कार्ड हलतं ठेवत डावाला पुढे घेऊन जायचं आहे आणि शेवटला 6 चेंडूंमध्ये धावांचं मार्जिन कमी करता हा प्रयत्न राहिला आता फलंदाजांचा. आतापर्यंत 9 बॉल 16चं समीकरण बाकी आहे. एखादा मोठा फटका जर या क्षणाला आला तर सोने पे सुहागा. या मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव करेल पारगाव संघ. पुन्हा एकदा फिरून मारलाय शफल क्रॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रतीक आहेत त्या ठिकाणी. आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आहे ज्या ठिकाणी पाणी साचलंय. 2 धावा आणखीन ऍड होतील. महत्वाच्या रन इथे आपण पाहताय. इम्पॉर्टंट रन्स जमा करतात हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आशिषला सुमितला करता तुम्ही पाहता रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कोणी हात पकडू शकत नाही एवढ्या वेगाने धावतात. विघ्नेश त्याला चांगली साथ देतोय. 8 बॉल 14 8 चेंडू मध्ये किरण मडवी 14 धावांची गरज. थोडं टेन्शन 6 बॉल मध्ये किती राहतील हेच खरं तर कॅल्क्युलेशन माइंड मध्ये राहील कारण शेवटचा षटक भागेशला टाकायचा आहे. 8 बॉल 14 खूप चांगली मॅच. संध्याकाळला आपण पाहिला सूर्य असता चाललाय. सूर्य दिसलेला नाही दिवसभर एवढा पाऊस आहे काही करता दिवसामध्ये पाहिला. आणि यावेळेला आणखीन एक खेचून मारलेला फटका स्लॉक हिट मिड विकेटच्या बाहेर बॉलला पाठवला विघ्नेशने. 6 रनसाठी षटकार. विघ्न दूर केलं टीमचं. जे संकट टीम वरती आलं होतं ते मात्र दूर केलं विघ्नेशने या फटक्याच्या माध्यमातून. क्या बात आहे. अप्रतिम टायमिंग. सुरुवातीलाच ते खरं तर पॉपिंगरीच्या बाहेर उभे होते फ्रंट फुटला आणि तिथून मात्र हा फटका खेचून मारलाय. 6 धावा षटकार. 7 बॉल 8 7-8चं समीकरण बाकी आहे. प्रेडिक्ट केलं होतं खरं तर किरण मडवी आणि किमान 10-12 धावा राहतील लास्ट ओव्हर मध्ये. हो तसं घडलेलं नाहीये. परंतु मॅच संपलेली नाहीये. 7 बॉल 8चं समीकरण मैदानामध्ये आलंय. 50 कंप्लीट 50 धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद झाले. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आपण जर पाहिला या दोन्ही खेळाडूंनी मात्र चांगली कामगिरी साकारली आतापर्यंत निर्णायक मॅच मध्ये. सुमित रितेश थोडासा अपयशी झाल्यानंतर मात्र जबाबदारी दाखवली या खेळाडूंनी. पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न. यावेळेला आपण पाहिला एज अँड टेकन खेळाडू बाद. निर्णायक क्षणाला मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय विघ्नेश पाटील हा खेळाडू. कहाणी में ट्विस्ट. 6 बॉल 8 कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धा नियम आहे त्यामुळे तुम्हाला धावा चेस कराव्याच लागतील या मॅच मध्ये. 6 चेंडू मध्ये 8 पारगाव संघाच्या विजयासाठी एका बाजूने 8 धावा रोखायच्या आहेत त्या ठिकाणी वाघिलीवाडा टीमला. व्हॉट अ मॅच. स्पर्धेचा पहिला दिवस अप्रतिम असं हे आयोजन. मी पुन्हा एकदा खरं तर आभार व्यक्त करेल आमचे मित्र प्रशांत जितेकर, प्रशांत कांबळे, सुमित पाटील, त्यांचे सर्व सहकारी सचिन जितेकर असतील, अमोल असतील, संपूर्ण दापोली ग्रामस्थ यांचा मी आवर्जून उल्लेख करेल. चांगली स्पर्धा. या स्पर्धेचा अविभाजक घटक म्हणून संधी मिळाली. आज आपण पाहता दीपकजी पाटील समालोचक मित्र आमचे, बेस्ट स्कोरर कांचन पालकर, लाईव्ह टीम, ऑफिशियल पंच त्यांचंही चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेत राहिलं. सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून मी आभार व्यक्त करतोय. आणि खऱ्या अर्थाने आता पावसाला सुरुवात झाली आहे आणि मॅच देखील अशा कंडिशनला आली आहे, क्रुशियल कंडिशनला आली आहे. 6 बॉल 8 इथे ऍडव्हान्टेज आहे खरं तर फिल्डिंग टीमला या पावसाचा. आणि मी सूरज पाटीलचा देखील आभार व्यक्त करेल. आज आयकॉन म्हणून तो वाघिवलीच्या स्पर्धेमध्ये होता पण तो आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी त्याने पहिलं प्राधान्य दिलं आणि तो मैदानामध्ये खेळतोय. मॅच संपलेली नाहीये. 6 बॉल विजयासाठी 8 धावा. नवीन फलंदाज राज हा खेळाडू मैदानात आला. 6 बॉल 8 अशक्यला शक्य करायचं आहे का तर वाघिलवाडा संघाला. तर एका बाजूने सातत्य टिकवायचं आहे पारगाव टीमला. भागेश तयार ओव्हर द विकेट. पहिल्या बॉलवरती या भर पावसामध्ये मुसळधार पावसामध्ये अवकाशातील तारे दाखवलेत का तर आशिष तारेकरने षटकार मारत या सामन्याची हवा काढली आहे. 5 बॉल 2 जबरदस्त फलंदाजी. आशिष तारेकर हा खेळाडू जायंट किलर या मॅच मध्ये ठरलाय का तर वाघिलवाडा संघासाठी. विघ्नेशने आपलं काम पूर्ण केलंय पण तो आशिष आता विजयाचा कळस रचतो की काय हा प्रश्न पडलाय. 5 बॉल 2 जबरदस्त मॅच. पहिला बॉल हाफ ट्रॅकर त्याच्यावरती चांगला फटका. आता 5 बॉल मध्ये 2 धावा. यावेळेला सिंगल रन देखील महत्वाची आहे. स्कोर इज लेवल 4 मध्ये 1. दापोलीच्या या स्पर्धेमध्ये रबर बॉल क्रिकेट हंगामामध्ये मेगा फायनल मध्ये कोणता संघ पोहोचेल? जिंकणारा संघ जल्लोष करेल मैदानामध्ये. भर पावसामध्ये सकाळचं सत्र गाजवलं पारगाव टीमने, दुपारचं सत्र गाजवलं होतं सूरज पाटीलच्या संघाने
वैयक्तिक 127. 4-1 कंपल्सरी चेसिंग. 4 बॉल मध्ये 1 करायचे. समोर खेळाडू तयार. बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला आणि या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये पोहोचलाय चॅलेंजर पारगाव संघ. वेल प्लेट, अभिनंदन टीम पारगाव. हार्ड लक टीम केडीएस स्पोर्ट्स वाघिवली वाडा. आपला प्रवास इथे थांबला, पण संपूर्ण दिवसामध्ये आपण प्रत्येकाची मने जिंकलीत, त्याबद्दल आपलं विशेष कौतुक. पारगाव टीमला मेगा फायनल साठी शुभेच्छा. सामनावीर या सामन्याचा 26वा करणारा विघ्नेश पाटील हा खेळाडू आणि सूरज पाटील आपणही यायचा आहे फायनल. या सेमीफायनलचा सामनावीर विघ्नेश पाटील